ते आम्हीच नंबर 1 आहोत, आम्ही मोठा भाऊ आहोत, असे काही पक्ष सांगत होते. आणि म्हणून मी आज या ठिकाणी सांगितलं, की आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 41 जागा लढवल्या. जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान 3,42,000 हे भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे. 2 नंबरला राष्ट्रवादीनं 20 जागा जिंकल्या. त्यांना 3,41,000 मतं पडलेले आहेत. म्हणजे भाजपला 3,42,000, राष्ट्रवादीला 3,41,000, त्याच्या खालोखाल शिवसेनेला कमी आहेत, काँग्रेसला तर 280च आहेत. आणि अशा अर्थानं भाजप हा मोठा भाऊ आहे, हे मी या ठिकाणी लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास ठेवलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त केलेले आहेत. आता अजून गॅझेट झालेलं नाही आहे. गटनेता निवड आज भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. तानाजी पाटील यांना गटनेता निवडलेला आहे. पुढची प्रक्रिया जोपर्यंत गॅझेट होत नाही, तारखा येत नाहीत, तोपर्यंत प्रक्रिया सुरू होणार नाही. परंतु महायुती म्हणून बैठक घेण्याचं काम आज आणि उद्या होणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, शव आघाडी या सगळ्यांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी चर्चा करून पुढची पदं कशा पद्धतीनं त्याची वाटणी करायची याचा निर्णय भविष्यात 2 दिवसामध्ये घेतला जाणार आहे. पण राष्ट्रवादीने ठामपणे सांगितले की अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होणार, ती अन्य भूमिका घेणार नाही. हे आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित आहे की त्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्वाभाविकपणे ते मागणी करणार आहेत. परंतु आमचीही मागणी असणार आहे. महायुती म्हणून जर आपण एकत्रित सत्तेत बसणार असोल तर मग आम्हालाही अध्यक्षपद मिळालं पाहिजे, काही कमिट्या मिळाल्या पाहिजेत, ही आमची भावना असणार.